शेतकरी बंधूंनो, हा जो पीक पाहताय आपण सोयाबीनचा पीक पाहताय. या पिकामध्ये पिवळ्याचा जो प्रमाण आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर यासाठी आपण जर अळीचा विषय असेल तर त्या ठिकाणी आलिका तुम्ही घेऊ शकता. जो काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये म्हणजे थायमिथोग्राम 12.6% आणि लॅम्बडा जो आहे तो 9.5% असतो. कोणत्याही कंपनीचा तुम्ही मॉलिक्यूल तो घेऊ शकता. त्याबरोबर तुम्हाला कॅलमॅग्नी जो आहे 50 ते 60 मिली घ्यावं लागेल. कारण याच्यामध्ये कॅलमॅग्नी वापरण्याचं कारण काय, की 15% यामध्ये कॅल्शियम आहे, 2% मॅग्नेशियम आहे आणि युरिया जो आहे 10%. या कॉम्बिनेशनमुळे तुमचा जो काही झाडाचा ट्रेस असेल, वाढ असेल, फुटवा असेल ते पूर्णपणे बरा होतो. त्याचबरोबर तुम्हाला पूर्ती किंवा रसना या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी लागेल. कारण यामध्ये पूर्ण प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. त्यामुळे जो काही तुमचा या 3 प्रकारच्या जे आपण हे दिलेले तुम्हाला फवारणीचे, तर त्यामुळे तुमचं परिपूर्ण हा प्लॉट बनून जाईल व्यवस्थितपणे. पिवळा वगैरे जो असेल, फुटवा वगैरे असेल, एकदम जबरदस्त प्लॉट बनेल, वाढ दिसतील तुम्हाला. तर नक्की शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीचा जर प्लॉट तुमच्याकडे दिसत असेल तर नक्की तुम्ही आम्ही सांगितलेले जे काही प्रोडक्ट आहेत ते तुम्ही वापरा आणि रिझल्ट घ्या. धन्यवाद.